Welcome to the lecture on peer-to-peer network and analog as well as digital signals. So, in this lecture, firstly we are going to cover what is peer-to-peer network. Simply, peer-to-peer network is a type of networking or network in which a group of computers are linked together with equal permissions and responsibilities for processing the data. Unlike traditional client server networking, here no devices are required or no specially server is required. So, the only requirement to join or to create a peer-to-peer network is an internet connection. With the help of an internet connection, we are able to establish our P2P network. So, suppose we have internet connection as well as some sort of programs which are specially designed to establish peer-to-peer network like Kazaa, Limeware, BearShare, Morphos, Acquisition, etc. So, out of these any program you may choose to establish your peer-to-peer network. So, programs normally worked here in peer-to-peer network. Simply when we create a peer-to-peer network, then two or more PCs are connected and share resources with or without going through a separate server computer. A P2P network can be an ad hoc connection, a couple of computers connected via USB also to transfer the files. Once you connect to the network, P2P softwares allows you to search files and other people's on computers. Meanwhile, other users on network can search for files on your computer, but typically only with a single folder that you have designated to share. While P2P networking makes file sharing easy and convenient, is also has led to a lot of software privacy and legal music downloads. Therefore, it is the best to be on the safe side and only download software and music from legitimate website. Legitimate website in the sense legal websites. तर P2P नेटवर्क मध्ये कनेक्शन्स जे आहेत ते एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागणार नाही. तुमच्याकडे फक्त इंटरनेट कनेक्शन असलं पाहिजे ॲज वेल ॲज P2P नेटवर्किंगसाठीचे जे डेडिकेटेड सॉफ्टवेअर्स आहेत, सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आहेत, जसे की कझा आहे, लाईमवेअर आहे, BearShare आहे, मॉर्फस आहे, ॲक्विजिशन आहे, याच्यापैकी कुठलंही एखादं ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या सिस्टमवरती इन्स्टॉल करू शकता आणि तुमचं P2P नेटवर्क तुमचं इझिली एस्टॅब्लिश होऊन जाईल. तर विथ द हेल्प ऑफ P2P नेटवर्क तुम्ही अनदर सिस्टमवरच्या किंवा त्या नेटवर्कमधल्या फाईल्स आणि जे कुठले सिस्टम्स आहेत त्या नेटवर्कमध्ये एक्झिस्ट असणाऱ्या सिस्टम्स, कुठल्याही सिस्टमचा तुम्ही इझिली ॲक्सेस मिळवू शकता आणि तुमचं जे वर्क आहे ओव्हर नेटवर्क या ठिकाणी चालू शकतं. पीर-टू-पीर नेटवर्कलाच P2P नेटवर्कसुद्धा म्हटलं जातं. P2P नेटवर्कमध्ये फाईल्स ज्या असतात त्या डायरेक्टली शेअर केलेल्या असतात बिटवीन टू ऑर मोर सिस्टम्स. तर इथं तुम्हाला कुठलंही एखादं जसं की क्लायंट सर्व्हर नेटवर्कमध्ये तुम्ही पाहता की तुम्हाला सर्व्हरची गरज असते किंवा सेंट्रल सर्व्हरची गरज असते. इथं सेंट्रल सर्व्हरची वगैरे काही पाहिजे तशी गरज नाही आहे. इथं तुमची जी सिस्टम असेल किंवा तुमचं जो कम्प्युटर असेल तो कम्प्युटर तुमचा सर्व्हर ॲज वेल ॲज क्लायंटसारखा बिहेव करतो.
त्याच्यामुळे इथं स्पेशली तुम्हाला सर्व्हरसाठी इन्व्हेस्ट करायची गरज नाही किंवा सर्व्हर असावाच असं काही नाही आहे, कारण एव्हरी सिस्टम इन धिस टाईप ऑफ नेटवर्क ॲक्ट्स ॲज अ क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हर. ओके, तर पीर टू पीर नेटवर्कचे बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहेत, तसेच काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यापैकी मेन ॲडव्हान्टेज पीर टू पीर नेटवर्कचं हे आहे की वन कॅन इझिली सेटअप पीर टू पीर नेटवर्क. म्हणजे सेटअप जे आहे ते इझिली तुम्हाला करता येतं. आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे फक्त या ठिकाणी 2 रिक्वायरमेंट आहेत. एक आहे इंटरनेट कनेक्शन आणि दुसरं आहे तुमचं P2P सॉफ्टवेअर. हे असेल तर तुम्हाला इझिली पीर टू पीर नेटवर्क एस्टॅब्लिश करता येईल. त्याच्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज हे आहे की रिक्वायरमेंट लेस असल्यामुळं हे लेस एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे पीर टू पीर नेटवर्क ज्यावेळेस तुम्ही एस्टॅब्लिश करता याच्यासाठी लागणारा मनी जो आहे तो अगदी लेस रिक्वायर्ड असतो. त्याच्यामुळं ह्या नेटवर्क टाईपकडं बरेचसे लोक मूव्ह होतात फॉर द फुलफिलमेंट ऑफ देअर रिक्वायरमेंट अँड टू कंटिन्यू देअर वर्क. त्याच्यानंतर पीर टू पीर नेटवर्कमध्ये जवळपास सगळीच नोड्स जे आहेत ते सर्व्हर आणि क्लायंटसारखं बिहेव करतात. त्याच्यामुळे या ठिकाणी डेडिकेटेड सर्व्हर असावंच असं काही बंधनकारक नाही आहे, असलंच पाहिजे अशी रिक्वायरमेंट नाही आहे, कारण तुमची प्रत्येक सिस्टम जी आहे ती रिसोर्सेस शेअर करण्यासाठी कॅपेबल असणार आहे. त्याच्यानंतर अगदी कमी वेळेमध्ये कमी कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही पीर टू पीर नेटवर्कचं इम्प्लिमेंटेशन करू शकता आणि तुमचे जे कुठले फंक्शनिंग आहे किंवा कार्य आहेत, फंक्शन्स आहेत ते तुम्ही परफॉर्म करू शकता. तसंच पीर टू पीर नेटवर्कचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. कम्प्युटर कॅन बी ॲक्सेस्ड एनी टाईम. पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे, म्हणजे जोपर्यंत ते नेटवर्क आहे, नेटवर्कमध्ये सिस्टम आहे, तोपर्यंत तुम्ही केव्हाही त्या सिस्टमला किंवा त्या सिस्टमचा डेटा फाईल्स तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक डिसॲडव्हान्टेज याचा आहे की प्रत्येक सिस्टम जी आहे त्या सिस्टमची सिक्युरिटी तुम्हाला मेंटेन करावी लागणार आहे, कारण प्रत्येक सिस्टम तुमची क्लायंट आणि सर्व्हरसारखं वर्क करणार आहे. दॅट्स वाय त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर सिस्टमची जी कुठली सिक्युरिटी असेल ती सिक्युरिटी करणं तुम्हाला मस्ट आहे. ॲज वेल ॲज बॅकअप रिलेटेड बोलायचं म्हणजे जसं तुम्ही सर्व्हरचा बॅकअप टाईमली घेत असतो, म्हणजे सर्व्हरचा सेंट्रलाइज सर्व्हर जर असेल तर बॅकअप डेली किंवा वीकली किंवा मंथली बऱ्याचशा कंपनीज किंवा ऑर्गनायझेशन घेतात. इन द सेम वे इथं तुमच्या सिस्टम्स ज्या आहेत त्या क्लायंट ॲज वेल ॲज सर्व्हरसारखं बिहेव करत असल्यामुळं तुम्हाला त्या नेटवर्कमधल्या किंवा P2P नेटवर्कमधल्या जेवढ्या काही सिस्टम आहेत त्या सगळ्या सिस्टमचं बॅकअप जे आहे ते रेग्युलरली घ्यावं लागेल ऑन ईच सेपरेट कम्प्युटर. ठीक आहे. तर त्याच्यानंतर इथं सेंट्रलाइज सर्व्हर नसल्यामुळं ॲक्सेसचा कंट्रोल जो आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्वतःलाच मॅनेज करावं लागणार आहे. त्याच्यानंतर त्या पर्पजसाठी प्रत्येक सिस्टम्स ज्या आहेत किंवा प्रत्येक कम्प्युटर जो आहे तुमचा या P2P नेटवर्कमध्ये येणारा किंवा असलेला त्याचे जे कुठले युजर नेम पासवर्ड्स असतील ते डिफरंट ठेवणं मस्ट आहे किंवा ठेवले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटीचं जर बोलायचं किंवा रिमोट ॲक्सेसचं जर बोलायचं म्हटलं तर ह्या नेटवर्कमध्ये असणाऱ्या सिस्टम इंटरनेटला कनेक्टेड असल्यामुळं कुठूनही तुम्हाला रिमोटलीही तुमच्या फाईल्स ज्या आहेत त्या ॲक्सेस करता येतात. पण हे नेटवर्क जर सिक्युअर नसेल, म्हणजे तुमचं P2P नेटवर्क जर सिक्युअर नसेल तर जे कुठले इंट्रुडर्स आहेत किंवा अटॅकर्स आहेत, हॅकर्स आहेत, दे कॅन इझिली गेट ॲक्सेस ऑफ युअर नेटवर्क अँड परफॉर्म सम इलिगल ॲक्टिव्हिटीज. तर P2P नेटवर्कबद्दल एवढं आय थिंक सफिशियंट आहे.
Now we are moving towards the concept of signals. Here in computer network, two types of signals are used: analog signals and digital signals. Signal is defined as an electromagnetic or electrical current which is used for carrying data from one system or one network to another one. An analog signal is a continuous signal that represents the physical measurements, whereas digital signals are time separated signals which are generated using digital modulation. So, analog signals are simply continuous and digital signals are non-continuous signals or not non-contiguous signals. Analog signals are denoted using sine waves and digital signals are denoted using square waves. Analog signal uses continuous range of values which helps you to represent the information, whereas digital signals using discrete values in the range 0 and 1 to represent the information. Temperature sensors, FM radio signals, photocells, light sensors, your touch screens are the examples of analog signals, whereas CDs, DVDs, computers, your cell phones are the examples of digital device or digital uses the digital signal. The analog signal holds or utilize low bandwidth as compared to digital signal. Digital signals consumes higher bandwidth than the analog signal. Then analog hardware never offers flexible implementation, whereas digital hardware offers flexibility in the implementation. Analog signals are suitable for audio and video data transmission, whereas digital signals are suited for computing and digital electronics related things. So, processing can be done in real time and consume less or lesser bandwidth as compared to digital signal by the analog signal, whereas digital signal never gives a guarantee that digital signal processing can be performed in real time. Analog सिग्नल्स जे असतात त्याच्यामध्ये जो डेटा असतो तो डेटा जो आहे तो कंटिन्युअस फॉर्ममध्ये असतो आणि नॉर्मली हा डेटा जो आहे तो फिजिकल मेजरमेंट्ससाठी यूज केला जातो. तेच जेव्हा आपण डिजिटल सिग्नल्सबद्दल बोलतो त्यावेळेस डिजिटल सिग्नल्स जे आहेत ते टाइम सेपरेटेड सिग्नल्स असतात. म्हणजे तिथं टाइम हा क्रायटेरिया कन्सिडर केला जातो डेटाला सेपरेट करण्यासाठी आणि डिजिटल मॉड्युलेशनच्या हेल्पने ते सिग्नल्स जे आहेत ते जनरेट केले जातात. ॲनालॉग सिग्नल्स जे आहेत ते इन द फॉर्म ऑफ साइन वेव्ज डिनोट केले जातात, दाखवले जातात आणि तुमचे डिजिटल सिग्नल्स जे आहेत ते स्क्वेअर वेव्हच्या फॉर्ममध्ये डिनोट केले जातात किंवा दाखवले जातात. त्याच्यानंतर ॲनालॉग सिग्नल्स जे आहेत त्याच्यामध्ये कंटिन्युअस रेंजच्या व्हॅल्यूज असतात कुठलीही इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करण्यासाठी, व्हेरॅज डिजिटल सिग्नल्समध्ये डिस्क्रीट व्हॅल्यूज असतात. डिस्क्रीट व्हॅल्यूज इन द सेन्स डिफरंट व्हॅल्यूज, व्हॅल्यू कंटिन्युअसली जे चेंज होत असतात त्या व्हॅल्यू, कंटिन्युअसली चेंज होणाऱ्या व्हॅल्यू, तशा व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 0 आणि 1 या इंटरवलच्या हेल्पने त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले जातात. फोटोसेल असेल, रेडिओ सिग्नल्स असतील, टेम्परेचर सेन्सर्स असतील, टचस्क्रीन्स असतील, FM रेडिओ सिग्नल्स असतील, हे सर्व जे आहेत ते एक्झाम्पल आहेत तुमच्या ॲनालॉग सिग्नल्सचे. त्याच्यानंतर तुमचे DVD प्लेयर्स असतील, CD प्लेयर्स असतील, कम्प्युटर्स असतील,
किंवा मग कुठलेही डिजिटल गॅजेट्स असतील, हे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या डिजिटल सिग्नलचे. ॲनालॉग सिग्नलमध्ये बँडविड्थ जी आहे ती बँडविड्थ याच्या ॲनालॉग सिग्नलच्या इम्प्लिमेंटेशनला थोडीशी कमी लागते ॲज कम्पेअर टू द बँडविड्थ युटिलायझेशन युटिलाइज्ड बाय द डिजिटल सिग्नल. डिजिटलमध्ये बँडविड्थ जी आहे डेटा ट्रान्समिशनसाठी हाय युटिलाइज केली जाते आणि ॲनालॉगमध्ये बँडविड्थ जी आहे ती कमी युटिलाइज केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनालॉग हार्डवेअर जे आहे ते कधीच फ्लेक्झिबिलिटी ऑफर करत नाही आणि डिजिटल सिग्नलच्या बेसिसवरती जेवढे काही हार्डवेअर्स आहेत ते हार्डवेअर जे आहेत ते फ्लेक्झिबिलिटी इम्प्लिमेंटेशनसाठी अलाउ करतात. त्याच्यानंतर ॲनालॉग सिग्नल्सचा यूज नॉर्मली ऑडिओ व्हिडिओ डेटा ट्रान्समिशनमध्ये केला जातो, व्हेअरॅज डिजिटल डिव्हायसेस थ्रू जो कुठला डेटा ट्रान्समिट केला जातो, म्हणजे मग ती टेक्स्ट असेल किंवा अदर कुठलाही फॉर्ममध्ये डेटा असेल किंवा प्रोसेसिंग रिलेटेड डेटा असेल, तो डिजिटल सिग्नलच्या हेल्पने त्या ठिकाणी प्रोसेस केला जातो. त्याच्यानंतर ॲनालॉग सिग्नल जे आहेत ती कधीही फिक्स्ड रेंज तुम्हाला अलाउ करत नाहीत किंवा ऑफर करत नाहीत, व्हेअरॅज डिजिटल सिग्नल्स जे आहेत ते एक फायनाईट नंबर म्हणजे 0 आणि 1, 0 लोवेस्ट लिमिट असेल आणि 1 जी आहे ती हायेस्ट लिमिट असेल. या रेंजमध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी जी आहे व्हॅल्यूजची किंवा नंबर्सची ती अलाउ केली जाते किंवा करतात. डिजिटल सिग्नल्स जे आहेत ते फ्लेक्झिबिलिटी अलाउ करतात एका फायनाईट रेंजमध्ये. फायनाईट रेंज जी आहे ती 0 to 1 या 2 नंबरच्या मध्ये. तर एवढं सफिशियंट आहे आय थिंक ॲनालॉग आणि डिजिटल सिग्नल्स समजण्याकरिता.